भेटे जसा जो सामना झाला नक्कीच मोठा सामना पाहायला भेटला. काय सुरुवात झाली सामन्याची, काय सुरुवात झाली. येतोय षटकार, हाय यांचा बिग बिग षटकार 6 धाव. येस, थँक यू. धन्यवाद. चला सुबोची वाजे आपण आमंत्रित करतोय मी. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या इनसाइड आउटचा फटका येतोय. एक्स्ट्रा कव्हर सीझन मध्ये चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल झालाय अडवलाय तिथून मात्र दुसऱ्या धावेचा कॉल मैदानामध्ये पाहत आहे. आणि कामठेकर जी क्रिकेट आहे मागच्या चेंडूवर षटकार आला, या चेंडूवर डबल एक समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये संयम दाखवला जातोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. सर कपिल देव निखंज यांचं वाक्य होतं की चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खराब चेंडूचा समाचार घ्या. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खराब होता, षटकार मारला. त्याच्यानंतर एक चांगला चेंडू त्याच्या वरती मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळले गेले. आणि आता मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज कुठेतरी सर कमबॅक करतोय. कमबॅक या शब्दाला खूप महत्व असतं. चला आपण वैभवजी जोशी यांना सरबळीत करतोय. व्हीएसपी स्पोर्टचे सर्व आणि त्याचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजन कमिटीतर्फे केलं जाईल. यावेळी खूप चांगला फटका आहे. अगदी समोरच्या दिशेनं चेंडूला पाठवून दिलाय सरळ सीमारेषा बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीला आणखी एक आलाय एकदम. थँक्यू. नक्कीच अभि मजा आएगा ना भिडू असं गाणं आपल्याला पाहायला भेटलं. आणि आता मात्र इथे मजा येते. काय घडतंय, मोठी टॉपेज लागली, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. काय झेल पकडलाय, एका हाताने चेंडू या ठिकाणी स्थिरावतोय आणि विकेट होते पतन. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. विकेट्स प्राप्त झाले. एक महत्वपूर्ण गडी बाद झालाय. आणि कामतेकर जे आपण उल्लेख केला की क्रिकेटमध्ये मित्रांनो झेल का महत्वाचे आहेत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर गडी बाद झालाय. झेल सुरेख त्या ठिकाणी टिपला. जजमेंट खूप चांगलं होतं. स्वतःला स्ट्रेच केलं आणि शेवटच्या क्षणी झेलवर देखील झडप घातली. आणि झेलचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला जॉन्टी रोड्स आठवतात. ज्या जॉन्टी रोड्सनं ज्यावेळी प्लेइंग 11 मध्ये नसताना देखील जेव्हा 12th मॅन म्हणून मैदानामध्ये उतरवलं गेलं, 6 झेल टिपले आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला. म्हणून क्रिकेटमध्ये झेल फार महत्वाचे आहेत. यावेळी झेल आलाय आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त झाले. नक्कीच जॉन्टी रोड महान खेळाडू आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रयत्न तर चांगले होते, पण ज्या दिवशी तुमचे प्रयत्न प्रामाणिक असेल ना तर यशाला सुद्धा त्याच्यासमोर एक दिवस झुकावंच लागतं. चांगला प्रयत्न पाहायला भेटला. 2 धावा अटीत होतील या ठिकाणी. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सर संपन्न होतोय. धावसंख्या 16 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली आतापर्यंत गोलंदाजी राहिली, तितकी चांगली फलंदाजी राहिली आहे आणि चांगलं क्रिकेट आतापर्यंत सर आपल्याला पाहायला भेटते. तर चला आपण कॅप्टन्सला बोलूयात. दाभोळ संघाचे कॅप्टन्स आपण या, त्याच्या बरोबरीने वीर संघाचे कॅप्टन्स आपण देखील आणि कुडगाव तिन्ही संघाचे कॅप्टन्स आपण सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी अगदी या मॅच नंतर यायचंय. दाभोळ, वीर आणि कुडगाव तिन्ही संघाच्या कॅप्टन्स विनंती आपण सन्मान चिन्ह आपलं स्वीकारण्यासाठी. या स्पर्धेची जी ओळख आहे, या स्पर्धेचे जे प्रतीक आहे, या स्पर्धेचा जो सन्मान आहे आणि तो सन्मान स्वीकारण्यासाठी तिन्ही संघाच्या कॅप्टन्स मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. दाभोळ, वीर आणि कुडगाव चला अगदी घाईनं आमच्या मुख्य व्यासपीठासमोर आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी प्लीज या. काय म्हणतो, किती पाहिजे, किती पाहिजे मग मारले बाबा, शिरो आहे तिथे. 16 धावा मात्र धावफलकावर. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी माखूर गोलंदाज पारस 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 मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. पारस पिंपळे या गोलंदाजाला आपण पाहत आहे. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग राहिली होती. षटक क्रमांक 2 पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर बॅटर्सनं अंपायर्सकडे पाहिलं, अंपायर्सने बॅटर्सकडे पाहिलं आणि अगदी नजरो से नजरे मिली आणि त्या ठिकाणी अंपायर्स एकदम तटस्थ भूमिकेत पाहायला मिळतात. त्यावेळी डॉट्स बॉल आला. पहिल्या चेंडूतून निर्धाव. नक्कीच आपल्या षटकाची चांगली सुरुवात पारस याच्या माध्यमातून. मी का एक सामन्याचा सामनावीर ठरलो हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय की मी सुद्धा चांगलं क्रिकेट आतापर्यंत माझ्या संघासाठी खेळ. या ठिकाणी काय घडतंय,
बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या आता मात्र सर जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला. कुठेतरी गोलंदाज हवी राहिला या ठिकाणी. परंतु दुपारच्या सत्रामध्ये मोठमोठे फटके सुद्धा येताना सर आपल्याला पाहायला भेटले. 17 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी म्हणजे कामतिकरची काय तर गोलंदाजी म्हणजे स्पीड नाहीये. तुमच्याकडे व्हेरिएशन हवं कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचा चेंडू हाताळायचा. ती चेंज ऑफ द पेस करायचं याचं योग्य नॉलेज असायला हवं. फारसकडे ते अगदी नॉलेज पूर्ण आहे. यावेळी जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर लेंथ. तिथून मात्र पॅडवर चेंडू आदळला. अंपायरचा इशारा देखील आमच्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 अंमलात आणला जातोय. अर्थात लेग बाय आणि लेग बायच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 18च्या घरात. 18 रन्स ऑन दी बोर्ड. नक्कीच पारस याचा विचार केल्यानंतर कुठेतरी विजय पावले चांगली एक्सप्रेस हा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमध्ये त्या पटलावरती एक अग्रमानांकित खेळाडू आहे आणि या खेळाडूची आठवण करून देणारी ॲक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि एक चांगला झेल पकडला जातोय. विकेटचा होतोय पतन. बॅक टू द पवेलियन गॉन डीजे. थँक यू. थँक यू. नक्कीच पारसचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 0 त्याच्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव नंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. त्याच्यानंतर विकेट आणि आता मात्र 5वा चेंडू निर्धाव येतोय. म्हणजे काय गोलंदाजी सर राहिली आहे. काय म्हणाल आपण? सुरेख म्हणजे पहिलं षटक जर पाहिलं तर पहिल्या षटकादरम्यान बॅटर्सचा बोलबाला राहिला. जसं पारस आला. पारसचा मी जसं उल्लेख केला की व्हेरिएशन आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचे चेंडू हाताळले जावेत याचं अगदी योग्य नॉलेज आहे आणि मागचा मॅन ऑफ द मॅच मी काय याचं चित्र देखील तो मैदानामध्ये सांगतोय. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अगदीच बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू एका सरळ रेषेमध्ये आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या अंकित झाल्यात. 2च्या साह्यानं धावसंख्या एकंदरीत आता मात्र जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 संपवलं गेले आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 20. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. तोपर्यंत जातोय पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे. ऐकूयात एक सुमधुर गीत. नक्कीच सर पारसचं कौतुक होणं गरजेचं असेल. कारण का दबावाखाली असताना एवढी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून फक्त 4 धावा आपल्या षटकामध्ये खर्च करतोय. एक गडी सुद्धा मिळवतोय. म्हणजेच पहिल्या षटकाचा विचार केल्यानंतर मला वाटतं कुठेतरी 16 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी मला चांगली माझ्या संघासाठी गोलंदाजी करायची आहे आणि तेच चित्र म्हणजे ती कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला सर पाहायला भेटते. अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. म्हणजे षटक क्रमांक 1 16 धावांचं होतं आणि षटक क्रमांक 2 केवळ 4 धावांचं. म्हणजे खूप चांगली गोलंदाजी राहिली. आपल्या संघाला मात्र मॅचमध्ये परत आणून दिले पारसनं. गणेश आलाय तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. प्रणेश राउंड द विकेटनं व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अगदी चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने कट झालाय. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथून मात्र दुसऱ्या धावेचा कॉल मैदानामध्ये आणि 2 रन अगदी सुरेखरित्या कंप्लीट देखील केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. दोन्ही बॅटर्स मधला ताळमेळ आपण पाहत आहे आणि 2च्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवरती 2 धावा अर्जित होत आहेत. नक्कीच स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं सर षटक आहे. नक्कीच मोठमोठे फटके येताना सुद्धा या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटले. याच्या मागचा जर सामना बघितला तर मोठमोठे फटके येताना आपल्याला पाहायला भेटले. कुठेतरी मिस होतोय यष्टीरक्षकाकडून चेंडू आणि पंच सुद्धा दंडित करीत म्हणजेच 2 धावा अर्जित होतोय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. बरोबर ना? 24 रन्स 24 धावा धावफलकावर आणि 24 हा आकडा जेव्हा कामतेकरजी पाहतो ना केविन पीटरसन या खेळाडूची आठवण होते. ज्या खेळाडूने मात्र रिव्हर्स हिट स्विच हिट हा फटका क्रिकेटच्या इतिहासामध्ये इम्प्रोव्हाइज केला आणि याच खेळाडूच्या जर्सी नंबर 24 दरम्यान आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवर पाहत आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. राऊंड द विकेट नेक्स्ट बॉल. अगदी चेंडू पडला आतल्या बाजूने कट झाला. प्रत्येक गोलंदाजी म्हणजे इन स्विंग आणि आउट स्विंग खूप चांगला वापर राहिला या ओव्हर दरम्यान गोलंदाजाकडून. सर खेळपट्टीचा विचार केला तर एवढीशी पूरक नाहीये. म्हणजे स्विंग गोलंदाजासाठी तरी सुद्धा चेंडू स्विंग करून दाखवतायत. म्हणजे कुठेतरी कौशल्य करून दाखवते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि या मैदानाचा विचार केला खूप मोठ्या स्पर्धा या ठिकाणी होत असतात.
विजय मामा घरत चषक 1.5 लाखाची स्पर्धा याच मैदानामध्ये झाली. त्याच्यानंतर माझी स्वतःची टुर्नामेंट सुद्धा लगातार 2 पर्व सुद्धा याच मैदानामध्ये झालेत. म्हणजे एका मैदान परत हे क्रिकेटसाठी. असं म्हणायला वावगं ठरणार नाही. काय घडतंय खऱ्यापैकी पंच बाद घोषित करतायत. किती धावा आहेत आताच्या? 2 धावा मिळतील. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 26च्या घरामध्ये. सर यशानंतरच्या मॅचसाठी आपण आमंत्रित करतोय संघर्ष क्रिकेट संघ पळाणी आणि ओम साई क्रिकेट संघ कलकीचा कोंड दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी या. संघर्ष क्रिकेट संघ फळाणी आणि ओम साई क्रिकेट संघ कलकीचा कोंड पहिल्या फेरीमधील ही कामतीकरची शेवटची मॅच थोड्याच वेळात आपल्या दरम्यान रंगवली जाईल. धावफलकावर धावा जर आपण पाहिलं अजून देखील स्कोर कार्ड 26 या धावसंख्येवर स्थिर आहे. बॅटिंग करतो या मॅच मध्ये मडेगाव कोंड हा संघ. नक्कीच हिंदमाली संघाचं कौतुक करावं लागेल सर. कारण का नाणेफेकीचा कौल जिंकला. त्याच्यानंतर कुठेतरी आपण पाहिलं दुपारच्या सत्रामध्ये 45-50 धावा, अगदी 60 धावा सुद्धा बघितल्या. परंतु आतापर्यंत कुठेतरी 26 पर्यंत येऊन कुठेतरी थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलाय हा संघ. अगदीच आपण या मैदानाचा विचार केला दुपारच्या सत्रामध्ये इथे 70 धावा देखील चेस होतात. कारण हे मैदान त्या परिस्थितीचं राहिलंय. संध्याकाळचं दुपारचं सत्र या मैदानाचा खूप मोठा इतिहास राहिलाय. त्याच्यामुळे इथे तुम्हाला धावा येणं फार गरजेचं आहे. पहिलं सत्र सध्याच्या घडीला आपण सुरू पाहत आहे आणि खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. प्रत्येक लेंथवर लाईन त्याच्यानंतर प्रत्येक बॉलला अगदी वेगळ्या व्हेरिएशन हाताळण्याचा प्रयत्न होतोय. कधी इन कटर, कधी आउट कटर, कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग या प्रत्येक पद्धतीचा वापर सध्याच्या घडीला गोलंदाज प्रणेशच्या माध्यमातून आपण पाहताय. यावेळी पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा फटका सजवायचा होता, गुडघ्यावर बसले, मात्र क्रिकेटची आत्महत्या. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला, विकेटचं पतन. नक्कीच कुठेतरी म्हणतात ना, की स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलं. असंच काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये सर आपल्याला पाहायला भेटतंय. आणि एक चांगली गोलंदाजी जसं मी सांगितल्याप्रमाणे खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टीचा विचार केला तर स्विंगला एवढं प्राप्त नाही आहे. परंतु कुठेतरी चांगली कामगिरी प्रणेशच्या माध्यमातून सौर पद्धतीची गोलंदाजी आपल्याला हाताळताना पाहायला भेटतोय आणि चांगलं क्रिकेट सुद्धा त्याच्या माध्यमातून आतापर्यंत सर पाहायला भेटते. नक्कीच नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार कशा पद्धतीची उमेद घेऊन येईल मैदानाच्या आतमध्ये हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पण जर आपण मॅच मध्ये पाहिलं तर पहिलं षटक पॉवर प्लेचं तब्बल 16 धावा खर्ची, दुसऱ्या षटकादरम्यान 4 धावा आल्या आणि नवीन बॅटर हितेन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राईक हेडला हितेनला आपण पाहू शकताय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर शेवटचं स्लॉगवरचं हाणामारीचं षटक. धावफलक अजूनही 26 धावसंख्येवर स्थिर आहे. शेवटचा बॉल राऊंड द विकेटने आलेत गोलंदाज प्रदेश. पुन्हा एकदा बॉल पडला आतल्या बाजूने कट झाला. खूप चांगला फटका येतोय. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय. सरळ स्वीपर कव्हर झोन मध्ये सीमा रेषा पलीकडे यावेळी येतोय कामतीकरजी चौकार. नक्कीच अगदी अगदी फटका आपल्याला पाहायला भेटला. 4 धावांची जी धावसंख्या जी जाऊन पोहोचेल आता मात्र 30 या आकड्यावरती. बरोबर ना? शेवटचा एक चेंडू ना? नक्कीच शेवटचा चेंडू एखादा षटकार सर येईल का? चौकार येईल का? टार्गेट जरी 34 या 36 धावा जरी बनल्या तरी सुद्धा कमबॅक करू शकतो. कारण का क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचंच भागीत कुठचं गणित आपण सांगू शकत नाही. या ठिकाणी काय घडतंय जसं मी सांगितल्याप्रमाणे 4 धावा येतायत आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि 35 धावा हे उद्दिष्ट असेल.
सन्मानाचा, अभिमानाचा आणि रायगड जिल्ह्यातील एक बहुचर्चित मानाचा चषक 2024 बरोबर 4चा थरार. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. त्या बाजूला आपण पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती एका बाजूला पारस, दुसऱ्या बाजूला अजय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकतो परेश याला पहिलं षटक जर पॉवर प्लेचं असेल नक्कीच ज्या पद्धतीने सुरुवात केली होती म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये 16 धावा आल्या होत्या त्याच्यानंतर आता मात्र कशी सुरुवात होते हे सुद्धा पाहणे या ठिकाणी वावगं ठरेल. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज परेश, ज्याच्या जर्सीचा मागे पीके हे नाव आपण पाहताय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, जे षटक अतिशय निर्णायक राहणार आहे. कारण 38 सर्कलच्या बाहेर किंवा 2 क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू सतिक लाईन पंचांकडे मागितलं, पंचांकडे धाच मागितली. मात्र पायचीत हा नियम या स्पर्धेमध्ये नाहीये. त्याच्यामुळे अंपायरचा सिग्नल आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाय आणि लेग बायच्या माध्यमातून पहिली धावफलकावर अंकित केली जाते. एका धावाने संघाचं खातं उघडलं जातंय. धावफलकाचं श्री गणेश होताना आपण पाहत आहे. हेदमलई या संघाच्या माध्यमातून फर्स्ट रन ऑन दी बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजासाठी अनुकूल हे षटक मानलं जातं. कारण केवळ 2 क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतो ऑन साइड आणि एक क्षेत्ररक्षक मात्र सध्याच्या घडीला आपण ऑफ साइडला पाहू शकताय. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाज पुनश्च एकदा ऑन द ट्रॅक. पहिल्या चेंडूवर सिंगल आले, दुसऱ्या चेंडूला इनफिल्ड क्लिअर करण्याचा इरादा त्या ठिकाणी होता. मात्र इरादे निस्ताभूत या ठिकाणी झेल टिपल्या. थँक्यू. नक्कीच सकाळच्या सत्रापासून जर आपण विचार केला तर चांगली गाणी त्यांनी सुद्धा डीजे वाल्या दादाने सुद्धा सर्वांना आपल्याला खुश केले. नक्कीच चांगली गाणी आपल्याला सर पाहायला भेटली. मैदानामध्ये काय घडतंय ते पहिले 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. काय एक धाव ना? पहिल्याच चेंडूवरती सर लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती गडी मिळवलाय. म्हणजेच चांगली कामगिरी आपल्याला बरेच याच्या माध्यमातून पाहायला भेटते. आता मात्र पंच दंडित करतील. 1 धाव मिळेल 9च्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 2च्या घरामध्ये. नक्कीच चांगली सुरुवात सर आपल्या गोलंदाजीची केली होती आणि आता मात्र कुठेतरी आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 21 या ठिकाणी अंमलात सर आणला जातोय. धावसंख्या 2च्या घरामध्ये. 35 बनवायचे तर किती बनवायचे? 18 चेंडू 35 धावा असं समीकरण या ठिकाणी मोठा फटका येतोय. काय घडतंय पाहूया. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला भेदून 4 धावांसाठी येतोय चौकार. स्टॅच्यू दरेवा डीजे आणि या मॅच मध्ये गाडी मंगल्याची गरज नाही तर रनची गरज आहे अर्थात हेदमलई संघाला. आणि नक्कीच आपले डीजे मास्टर देखील कौतुक करूया. तिथे बसून अगदी आमच्या प्रेक्षकांना ते मंत्रमुग्ध करतायत. अगदी आमचा लहान का पाहू शकताय. मागे बळून आपण पाहिलात तर डीजे सिस्टीम ऑपरेट करत असताना त्याचं सुमधुर गीत यावेळी जर पाहिलं तर पुढे एकदा इन्फिल्डमध्ये चेंडूला अडवलं गेले. सिंगल आली आहे. सिंगलच्या साह्यानं रणसंख्या एकत्रित जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर 7 रन्स. आणि 7 हा क्रमांक कामतेकर जी म्हटलं तर माणसाच्या आयुष्याची खूप जवळचा राहिलाय. म्हणजे तुम्ही पाहिलं तर आठवड्याचे वार 7, संगीताचे सूर 7, जगातील आश्चर्य 7 आणि लग्नात घेतले जाणारे फेरे देखील 7. त्याच्यामुळे 7 हा जो क्रमांक आहे तो अगदी माणसाच्या खूप जवळचा क्रमांक राहिलाय. नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहू शकतो फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. काय फलंदाजी या षटकामध्ये सर राहिली आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल.
येस, थँक्यू. धन्यवाद डीजे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पॉवर प्लेचा अजूनही षटक प्रगतीपथावर खूप चांगला फटका आलाय. एलिव्हेशन प्रॉपर आहे, ताकद देखील प्रॉपर आहे आणि चेंडू अगदी भन्नाट वेगाने सीमारेषा पलीकडे चौकार आलाय. चला थँक्यू. धन्यवाद डीजे. नक्कीच आता मात्र आपण पाहू शकतो 15 धावा धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 15 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा या ठिकाणी पेसर संपन्न होतोय आणि चांगली कामगिरी आता मात्र प्रणिती याच्या माध्यमातून एक चौकार पाहिला. त्याच्यानंतर फारच त्याच्या बॅटमधून 2 चौकार सर पाहिले आणि चौकार फटकेबाजी सर म्हणावी लागेल आणि चांगली सुरुवात मला वाटतं 35 धावा बनवायच्या आहेत. त्याचा पाठलाग करताना कुठेतरी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक गडी तरी सर तंबूच्या आतड्याला परतला असला तरी सुद्धा आम्ही चांगली कामगिरी करू शकतो. आम्ही चांगली भागीदारी करू शकतो आणि भागीदारी या शब्दाला खूप सर मोल असतं. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सर आपल्याला पाहायला भेटेल. रनिंग बिटवीन द विकेट हेदमलई संघाची खूप चांगली राहिली. धावफलकावरचा धावा आपण पाहिला तर जाऊन पुरले 17 या धावसंख्येवर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी तब्बल 18 धावांची गरज आहे. अकरा बॉलमध्ये तब्बल 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये हेदमलई संघाला. बॅटिंग खूप चांगली राहिली. पुन्हा एकदा शफल झाले, क्रॉस गेले, जागा बनवली, चेंडूला फेकून दिलं क्षेत्ररक्षक. मिस जजमेंट आणि अगदी या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पलीकडे. यावेळी येतोय चौकार. सुनील तो है, प्रणीत ना सुनील है. येस, थँक्यू. चौकार आले आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावर. हेदमलई संघ आपल्या बाजूला मॅचला झुकवतोय. आता पार्टनरशिप जसं आपण कामतीकरचे उल्लेख केले की पार्टनरशिप ब्रेक करणं हे फार गरजेचं आहे. कारण सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर सेट आहेत. खूप चांगली बॅटिंग चालली मैदानामध्ये आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातो. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर अतिरिक्त प्रोटेक्शन बोलवलं जात आहे. इनफिल्डचं आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर कव्हर पॉईंट आहे, मिड ऑफ आहे. इकडे जर आपण पाहिलं तर मिड ऑन आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग पाठवलं जातं. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पहिल्याच 2 चेंडूचा विचार केला तर पहिल्याच चेंडूवरती 2 धावा, त्याच्यानंतर एक चौकार बघितला. आता मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, परंतु फलंदाज बाद होतोय, विकेटचं होतोय पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन डीजे. येस, थँक्यू सो मच. धावफलकाचा विचार केला तर स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचतोय 21 धावा अजूनही स्कोर कार्डवर. विकेट गेला. नवीन बॅटर, नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार रुपेश मात्र स्ट्राईकेटला दाखल झालाय. मॅच मध्ये हेदमलई संघाला जिंकण्यासाठी अजूनही पल्ला गाठायचा आहे. धावा येणं फार गरजेचं आहे. नवीन बॅटर आपण सध्याच्या इनला स्ट्राईक एंडला पाहू शकता. यावेळी उडवून दिलंय क्षेत्ररक्षक, आले चेंडूवर. थोडस मिस जजमेंट. बॅकअप खूप सुरेख आहे, मात्र त्याच्याकडून ही चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाहीये. चेंडूला आणलं जात आहे. 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आले. मैदानामध्ये मला वाटतं जवळजवळ 14 धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि यस अंपायर 4 धावा या ठिकाणी धावून कंप्लीट केल्या जातात. म्हणजे चौकार आला नाहीये, मात्र धावून 4 धावा कंप्लीट होतात कामतीकरची. नक्कीच दिशा म्हणजे फलंदाजाचा चौकार मारण्याचा प्रयत्न होता. म्हणजे तुमचे जर प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर त्याच्यासमोर यशाला सुद्धा एक दिवस झुकावंच लागतं. म्हणजे पहिलं काय झालं, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग आणि त्याच्यानंतर कुठेतरी परत एकदा मिस झाला चेंडू. म्हणजे 4 धावा अर्जित होत आहेत. चांगलं रनिंग मैदानाच्या आतमध्ये सर आपल्याला पाहायला भेटते. कामतीकरची याच्यावर मी आणखी एक चर्चा करेल.
तुम्ही जसं उल्लेख केलात, की तुमचे प्रयत्न प्रामाणिक असायला हवे. प्रयत्न करत असताना यशापर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये अडथळे देखील येतात. म्हणजे ते 2 अडथळे आले आणि ते अडथळे पार करत असताना 4 धावा आल्यात. नक्कीच त्याच्यावरती नशिबाची साथ म्हणावी लागेल. आता मात्र काय घडतंय? बिग बिग येतोय षटकार 6, 6, 6. येस, थँक यू सो मच धन्यवाद डीजे. शेवटचा बॉल आहे. 4 धावांची गरज आहे मॅचमध्ये. टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. अंपायरचा इशारा आलाय. षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावा झाल्या 31. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून या मॅचमध्ये 4 धावांची गरज. दरम्यान आपण सत्कारासाठी आशिष नाडकर यांना आमंत्रित करतोय. आशिषजी, आपण या. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. अगदी यांच्या माध्यमातून देखील आम्हाला खूप चांगलं सहकार्य प्राप्त झालंय. आशिषजी नाडकर, आपणास विनंती आहे आपल्या आपल्या या सहकार्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सन्मान, सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 4 धावांची गरज. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. कामतेकरची येणारी 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. आता क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉन्ट्रडिक्शन. जर तरच अनिश्चितांचा खेळ म्हणजे क्रिकेट. जसं मगाशी देखील आपण उल्लेख केला, म्हणजे ट्रॅकवरती पहिल्या चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलला जातो. 1 धाव मिळते. जसं आपण सांगितलं ना त्याप्रमाणे सर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही. तोपर्यंत कुठचंच भाकीत किंवा कुठचंच गणित आपण सांगू शकत नाही. अशी मॅच आपण एक बघितली राजस्थान कप 2023 मध्ये स्पर्धा. प्रदीप पाटील ज्या खेळाडूला आपण पाहिलं. तब्बल मला वाटतं 12 चेंडूवरती 42 धावांची आवश्यकता असताना तर त्या 42 धावा बनवल्या गेल्या आणि कोणाच्या गोलंदाजीवरती तर विश्वजीत ठाकूर आणि अंकुर सिंग म्हणजे नामवंत खेळाडू आहेत टेनिस क्रिकेट पटलावरती. त्याच्यावरती 42 धावा आणि तब्बल ₹1,00,000 बक्षीस मिळवलं होतं. मॅचमध्ये जर पाहिलं तर येणाऱ्या 4 बॉलवर अजूनही 2 धावांची गरज आहे. मेरिटवर क्रिकेट खेळलं जात आहे. ज्या पद्धतीचं रिक्वायर्ड रन रेट आहे, ज्या पद्धतीने खेळ व्हायला हवा, अगदी प्रत्येक चेंडूला डबल सिंगलमध्ये कन्व्हर्ट केलं जातंय. आणि आता मी म्हणेल की थोडीशी खराब रणनीती राहिली आहे गोलंदाजी करत असणाऱ्या संघाकडून. कारण अटॅकिंग फील्ड सेट करणं गरजेचं आहे. कारण तुमच्याकडे 4 चेंडू आहेत, 2 धावा डिफेन्स करायचे आहेत. कभी नाही तो कभी नाही. तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागेल. यावेळी संधी निर्माण झाली होती. आता क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला संधी मिळेल. पण जर तुम्हाला ती संधी कॅच करता आली नाही, संधीचं सोनं करता आलं नाही, तुमचा संघ मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणार नाहीये. यावेळी संधी होती आणि संधीचं रूपांतर कन्व्हर्सेशन करता आलं नाही. 2 धावा अर्जित झाल्या आणि या सामन्यामध्ये संघ विजय ठरलाय, अर्थात हेद मलई.